नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। लर्न इंग्लिश टू स्टोरी या सिरीजच्या माध्यमातून आपण एक नवीन स्टोरी शिकणार आहोत। स्टोरीचं नाव आहे द पेंटिंग चॅलेंज। अकबर बिरबल बादशाहच्या दरबारामध्ये घडलेला प्रसंग। या स्टोरीच्या माध्यमातून तुम्ही पार्ट ऑफ स्पीच कसा अभ्यास करायचा ते शिकणार, तसेच व्होकॅब्युलरी सुद्धा तुमची इम्प्रूव्ह व्हायला मदत होणार आहे। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, बघा द पेंटिंग चॅलेंज अकबर बिरबल स्टोरी। बघा त्या स्टोरीमध्ये काय घडतं। वन डे Emperor Akbar, who was fond of art and culture, decided to test the intelligence and creativity of his courtier. बघा, वन डे म्हणजे काय, एके दिवशी एम्परर अकबर, एम्परर म्हणजे सम्राट किंवा राजा। ओके, मग सम्राट अकबर राजा who was fond of art and culture. आर्ट म्हणजेच कला, कल्चर म्हणजे संस्कृती, आणि फॉन्डचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीची आवड असणे, प्रेम असणं, जिव्हाळा असणं, त्याला फॉन्ड असं म्हणतो। ओके, हा हू जो आहे ना, येथे हू हा रिलेटिव्ह प्रोनाउन दोन वाक्यांना जोडण्यासाठी वापरलाय। येथे हूचा अर्थ जो की झालाय, नाही तर हूचा अर्थ काय होतो, कोण, परंतु येथे हूचा अर्थ झालाय जो की। मग पूर्ण वाक्य कसं जोडतो आता बघा। एम्परर अकबर, सम्राट बादशाह, हू वॉज फॉन्ड म्हणजे ज्याला की किंवा जो की, त्याला आवड कशाची होती बघा, आर्टची, कलेची आणि संस्कृतीची आवड होती। डिसाइडेड टू टेस्ट द इंटेलिजन्स अँड क्रिएटिव्हिटी ऑफ हिज कोर्टियर। मग डिसाइडेड टू, त्यांनी ठरवलं, टेस्ट घ्यायचं, परीक्षा घ्यायची। इंटेलिजन्स बुद्धिमत्ता, क्रिएटिव्हिटी सर्जनशीलता किंवा नाविन्यपूर्णता ऑफ हिज कोर्टियर, त्याचे जे कोर्टियर होते, दरबारी होते, त्या दरबारांची बुद्धिमत्ता तसेच त्यांची सर्जनशीलता, नाविन्यपूर्णता याची परीक्षा घ्यायचं अकबर बादशाहने ठरवलं। ही गॅदर्ड एव्हरीवन इन हिज रॉयल कोर्ट अँड अनाउन्स, I want all of you to create the best painting you can, one that represent your skill. बघा, he gathered everyone in his royal court. रॉयल कोर्ट म्हणजेच काय तर राजशाही दरबार, गॅदर म्हणजे काय तर जमा करणे। येथे ही हा सब्जेक्ट झाला आणि गॅदर हा फिटू झाला। मग सब्जेक्ट प्लस फिटू आणि एव्हरीवन ऑब्जेक्ट। ही रचना सांगते सिंपल पास्ट म्हणजे अशी घटना जी भूतकाळामध्ये घडून गेली। म्हणून बघा, ही गॅदर्ड एव्हरीवन इन हिज रॉयल कोर्ट। मग राजाने काय केलं तर त्याच्या दरबारामध्ये सर्वांना गोळा केलं, जमा केलं असं त्याला आपण म्हणूया। अँड अनाउन्स आणि जाहीर केलं, आय वॉन्ट ऑल ऑफ यू टू क्रिएट द बेस्ट पेंटिंग यू कॅन। बघा, आणि मला तुमच्याकडून सर्वात बेस्ट अशी पेंटिंग तुम्ही निर्माण करावी, क्रिएट करावी असं मी आदेश देतो असं राजाने जाहीर केलं। आणि अशी ती पेंटिंग असेल, वन दॅट रिप्रेझेंट युअर स्किल, स्किल म्हणजे कौशल्य, अशी ती पेंटिंग असेल ती तुमचं रिप्रेझेंटेशन करेल, प्रतिनिधित्व करेल, अशी पेंटिंग मला हवी असं अकबर बादशाहने सर्वांना जाहीर केलं। पुढे बघा, देअर जस्ट वन कंडिशन, इट शुड बी कम्प्लिटली युनिक अँड थॉट प्रोवोकिंग। बघा, देअर्स जस्ट वन कंडिशन, देअर्स म्हणजे काय, देअर इज, मग त्यामध्ये एक राजाने अट ठेवली, कंडिशन ठेवली। इट शुड बी म्हणजे काय, असायला पाहिजे, कम्प्लिटली युनिक, कम्प्लिटली पूर्णपणे, युनिक म्हणजे एकमेव किंवा अद्वितीय, थॉट प्रोवोकिंग म्हणजे विचार करायला लावणारी। मग ही पेंटिंग कशी असायला पाहिजे तर एकमेव, अद्वितीय तसेच विचार करायला लावणारी असायला पाहिजे असं राजाने सांगितलं। पुढे बघा, ऑल द कोर्टियर्स वर सरप्राइज बाय हिज सडन चॅलेंज। बघा, ऑल द कोर्टियर्स म्हणजे सगळे दरबारी। हा सब्जेक्ट झाला, सब्जेक्ट नंतर वर आलाय आणि नंतर मग सरप्राईजचा फित्री वापरलाय। ओके, मग येथे मित्रांनो पॅसिव्ह व्हॉइसची रचना झाली, येथे बाय सुद्धा वापरलाय जो की पॅसिव्ह व्हॉइस दाखवतो। बघा, मग ऑल द कोर्टियर वर सरप्राइज बाय दिस सडन चॅलेंज। सडन चॅलेंज, सडन अचानकपणे, चॅलेंज म्हणजे आव्हान, अचानकपणे दिलेल्या या आव्हानामुळे सर्व दरबारी आश्चर्यचकित झाले। While some courtiers showed nervousness, others began discussing ideas about what they would paint. बघा, फॉईल म्हणजे त्या दरम्यान, सम कोर्टियर्स काही दरबाऱ्यांनी नर्वसनेस शो केला, नर्वसनेस म्हणजे उदासीनता, दुःखीपणा काही दरबाऱ्यांनी दाखवला। अदर्स काही लोकांनी बिगॅन डिस्कसिंग आयडियाज। बघा, बिगिन सुरुवात करणे, बिगिनचा विटू, बिगॅन सुरुवात केली, डिस्कस म्हणजे चर्चा करणे, ओके, आयडियाज म्हणजे कल्पना, अबाउट व्हॉट दे वुड पेंट। बघा, येथे वुड वापरलाय, वुड काय सांगतो, शक्यता। मग अशा वाक्यामध्ये सब्जेक्ट प्लस वुड प्लस V1 अशी रचना असते। मग बघा, इथे अदर्स बिगॅन डिस्कसिंग आयडियाज अबाउट व्हॉट दे वुड पेंट इट, मग ते पेंटिंग काय काढू शकतील अशी इतरांनी चर्चा केली। ओके, द ओनली पर्सन हु सीम्ड काम वॉज बिरबल। बघा, द ओनली पर्सन म्हणजे असा एकमेव व्यक्ती होता
हु रिलेटिव्ह प्रोनाउन जो की, असा एकमेव व्यक्ती होता जो की सीम्ड काम, सीम म्हणजे दिसणे किंवा वाटणे, येथे सीमचा V2 वापरलाय सीम, म्हणजे असा एक व्यक्ती होता जो की काम दिसला, शांत दिसला आणि तो होता बिरबल. ओके, पुढे बघा, डेज पास्ट, दिवस निघून गेले, अँड फायनली आणि अंतिमतः द डे केम व्हेन एव्हरीवन हॅड टू प्रेझेंट देअर पेंटिंग टू अकबर. बघा, दिवस निघून गेले आणि अंतिमतः द डे केम, कम म्हणजे येणे, कमचा V2 झालं केम, म्हणजे असा दिवस आला फेन जेव्हा एव्हरीवन हॅड टू प्रेझेंट देअर पेंटिंग टू अकबर. बघा, आता इथे हॅड टू ची रचना वापरली मित्रांनो. बघा, एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे हे सांगण्यासाठी हॅव टू आणि हॅज टू चा प्रेझेंट मध्ये वापर केला जातो. भूतकाळामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला करावी लागली, बाह्य कंपल्शन असेल, त्यावेळेला हॅड टू चा वापर करावा लागतो. म्हणून इथे बघा, व्हेन एव्हरीवन हॅड टू प्रेझेंट देअर पेंटिंग टू अकबर, मग अशी कल्पना जी की भूतकाळामध्ये करावी लागलं, मग प्रत्येकाला त्यांची पेंटिंग अकबर बादशाहला दाखवण्याची वेळ आली किंवा ती पेंटिंग त्यांना दाखवावी लागली अशी वेळ आली. पुढे बघा, द डे ऑफ द प्रेझेंटेशन, मग प्रेझेंटेशनचा दिवस आला. बघा, courtiers brought their beautiful painting. Some showcased landscape, others presented battles, while some depicted scenes from royal life. बघा, courtiers brought their beautiful painting. ब्रिंग म्हणजे आणणे, ब्रिंग्स V2 झालं ब्रॉट, कोर्टियर झाला सब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस V2 आणि देअर ब्युटिफुल पेंटिंग ऑब्जेक्ट, म्हणजे येथे सिंपल पास झाला. बघा, कोर्टियर्स ब्रॉट देअर ब्युटिफुल पेंटिंग, मग त्या दरबारांनी त्यांनी काढलेल्या सुंदर पेंटिंग आणल्या. सम शोकेस लँडस्केप, बघा, काही लोकांनी काय दाखवलं, लँडस्केप. या चित्रामध्ये बघू शकता एकदम निसर्गरम्य ठिकाण आहे की नाही, निसर्गरम्य देखावा, त्याला तुम्ही लँडस्केप असं म्हणू शकता. मग काही लोकांनी काय केलं, हा निसर्गरम्य देखावा काढला. अदर्स रिप्रेझेंटेड बॅटल, काही लोकांनी काय सादर केलं, बॅटल, बॅटल म्हणजे युद्ध. चित्रामध्ये बघू शकता दोन लढाया चालू आहेत, मग काही लोकांनी युद्धाचे चित्र काढले. फाईल सम डिपिक्टेड सीन फ्रॉम रॉयल लाईफ, रॉयल लाईफ म्हणजेच काय, राजशाही जीवन, फ्रॉम म्हणजे पासून, सीन म्हणजे दृश्य, डिपिक्टेड म्हणजे वर्णन करणे. मग काही लोकांनी काय केलं तर राजशाही त्यांचं जीवन आहे, त्या जीवनाचं त्यांनी वर्णन चित्रामध्ये केलं. पुढे बघा, Akbar appreciated the efforts, but none of the paintings seemed unique or extraordinary to him. बघा, अकबर appreciated the effort. appreciate म्हणजे प्रशंसा करणं, कौतुक करणं. येथे सुद्धा appreciateचा V2, appreciated, सिंपल पास. मग अकबर बादशाहने त्यांच्या एफर्ट्सचं, त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं, प्रशंसा केली. परंतु नन ऑफ द पेंटिंग, नन ऑफचा अर्थ होतो कोणतीही नाही. मग नन ऑफ द पेंटिंग सीम्ड युनिक, सीम म्हणजे दिसणे, सीमचा V2 दिसली, मग अशी कुठलीही पेंटिंग राजाला युनिक, एकमेव किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी, असामान्य अशी दिसली नाही. ओके, पुढे बघा, देन इट वॉज बिरबल्स टर्न. आता बघा, बिरबल्स अपॉस्ट्रॉफियस लागला, याचा अर्थ होतो चाचीचे. मग आता ही वेळ होती बिरबलची, म्हणजे बिरबलला चित्र दाखवायची वेळ आलेली होती. बिरबल केम फॉरवर्ड विथ अ ब्लँक कॅनव्हास. बघा, बिरबल केम फॉरवर्ड, कम म्हणजे येणे, कमचा V2, केम झाला फॉरवर्ड म्हणजे पुढे येणे. बिरबल केम फॉरवर्ड विथ अ ब्लँक कॅनव्हास. चित्रामध्ये बघू शकता ह्या बिरबलने काय केलंय, एकदम रिकामा असा कॅनव्हास घेऊन आलाय. काय पुढे बघा, देअर वॉज नथिंग ऑन इट, नॉट अ सिंगल स्ट्रोक ऑफ पेंट. बघा, देअर वॉज नथिंग ऑन इट, आणि तेथे, देअर म्हणजे तेथे काहीही नव्हतं. नॉट अ सिंगल स्ट्रोक ऑफ पेंट, पेंटचा एक स्ट्रोक सुद्धा त्यावरती काढलेला नव्हता. पुढे बघा, द कोर्ट बर्स्ट इंटू लाफर. मग असं पाहिल्यानंतर सगळं जे कोर्ट होतं, लाफर, बर्स्ट इंटू म्हणजे स्फोट होणे. मग हे सर्व चित्र पाहिल्यानंतर सर्व दरबारांनी काय केलं, त्यांना हसू आलं, हास्याचा स्फोट झाला. अकबर टू, अकबर बादशाह सुद्धा हसला. अँड वॉज क्वझल्ड अँड आस्क्ड. मग अकबर बादशाह पझल झाला म्हणजे गोंधळला आणि त्याने विचारलं, बिरबल, फेर इज युअर पेंटिंग, तुझी पेंटिंग कुठे आहे? दिस कॅनव्हास इज कम्प्लिटली ब्लँक. हा जो कॅनव्हास जो आहे हा पूर्णपणे ब्लँक आहे, मला तू काढलेली पेंटिंग तू दाखव, असं अकबर बादशाह बिरबलला म्हणाला. पुढे बघा, बिरबल विथ हिज युजुअल विट रिप्लायड, युअर मॅजेस्टी, दिस इज अ पेंटिंग ऑफ अ काऊ इटिंग ग्रास. बघा, बिरबल विथ हिज युजुअल विट, युजुअलचा अर्थ होतो नेहमीप्रमाणे, विट म्हणजे चतुराई. ओके, मग बिरबलने त्याच्या नेहमीप्रमाणेच्या चतुराईने उत्तर दिलं, प्रत्युत्तर दिलं, रिप्लाय केलं, युअर मॅजेस्टी, महाराज, दिस इज अ पेंटिंग ऑफ काऊ इटिंग ग्रास. बघा, ही गाय म्हणजे गवत खाणारी जी गाय आहे ना, तिचं मी चित्र काढलेलं आहे, असं बिरबलने अकबर बादशाहला सांगितलं.
अकबर कन्फ्युज झाला, गोंधळला, अँड सेड आणि म्हणाला, बट आय डोंट सी एनी काऊ ऑर ग्रास हिअर. बघा, आय डोंट सी म्हणजे मला दिसत नाही, सिंपल प्रेझेंटचं वाक्य. मग अकबर बादशाह म्हणाला की बाबा मी या चित्रामध्ये ना ग्रास बघतोय ना ही काऊ बघतोय, म्हणजे दोन्हीही मला या चित्रामध्ये दिसत नाहीयेत. बिरबल स्माइल्ड अँड सेड. बिरबल हसला आणि म्हणाला, दॅट्स बिकॉज द काऊ एट ऑल द ग्रास अँड लेफ्ट. आफ्टर इटिंग द काऊ मस्ट हॅव गॉन अवे टू रेस्ट, लिव्हिंग द कॅनव्हास एम्प्टी. बघा, बिरबल हसला आणि म्हणाला, दॅट्स बिकॉज त्याचं एक कारण आहे, द काऊ एट ऑल द ग्रास. इट म्हणजे खाणे, इटचं विटू झालं एट. काय म्हणतो बघा, काऊने पूर्ण ग्रास खाल्ला. अँड लेफ्ट, लिव्ह म्हणजे निघून जाणे, लिव्हचा विटू एट. मग काय म्हणतो बघा, लेफ्ट. बिरबल म्हणतो की काऊने, जी गाय होती तिने सर्व गवत खाल्ले आणि ती निघून गेले. आफ्टर इटिंग, जेवण झाल्यानंतर, द काऊ मस्ट हॅव गॉन अवे टू रेस्ट. बघा, लिव्हिंग द कॅनव्हास एम्प्टी. बघा, द काऊ मस्ट हॅव गॉन. मस्ट हॅवचा अर्थ होतो मित्रांनो एखादी गोष्ट घडली असणार हे सांगण्यासाठी मस्ट हॅव वापरतात, आणि मस्ट हॅव समोर नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात. म्हणून बघा वाक्य झालं, द काऊ मस्ट हॅव गॉन अवे टू रेस्ट. मग जी ही गाय आहे ना, तर रेस्ट करण्यासाठी, आराम करण्यासाठी गेली असणार असं बिरबल अकबरला म्हणाला. लिव्हिंग द कॅनव्हास एम्प्टी. आणि मग त्यामुळे हा जो कॅनव्हास आहे ना एम्प्टी राहिला, त्या चित्रामधली जी गाय होती ती निघून गेलेली होती आणि ती आराम करत होती. पुढे बघा, अकबर रिअलायझिंग द क्लेवरनेस बिहाइंड बिरबल्स आयडिया बर्स्ट इनटू लाफर अँड सेड. ओके, बघा, अकबर रिअलायझिंग, अकबरला जाणवलं. ओके, अकबर रिअलायझिंग, अकबरला जाणवलं. द क्लेवरनेस, हुशारीपणा, बिहाइंड बिरबल्स आयडिया, बिरबलच्या कल्पनेमधला हुशारीपणा अकबर बादशाला रिअलाइज झाला, जाणवला. बर्स्ट आउट लाफिंग, आणि मग तो सुद्धा जोराने हसायला लागला. अँड सेड, आणि म्हणाला, बिरबल, you have again proven that you can solve any challenge with your intelligence. बघा, बिरबल, you have given proven that. बघा, you have again proven that. प्रेझेंट परफेक्टची रचना आहे. प्रूव्ह म्हणजे सिद्ध करणे. मग अकबर बादशाह म्हणतो की बाबा तू परत एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे की यू कॅन सॉल्व एनी चॅलेंज विथ युअर इंटेलिजन्स. तुझ्या बुद्धिमत्तेचा वापर करून तू कोणतीही समस्या, कोणतंही आव्हान सॉल्व करू शकतो. येथे कॅन हा ॲबिलिटी म्हणून वापरला, एखाद्याची पॉवर्स, त्याची क्षमता सांगण्यासाठी वापरला. आणि कॅन समोर नेहमी V1 वापरतात, म्हणजे स्ट्रक्चर होतं बघा, सब्जेक्ट प्लस कॅन प्लस V1. बघा, सब्जेक्ट काय झाला, यू. ओके, कॅन हा मॉडल ऑक्झिलरी, नंतर V1 तुमचा वर्ब झाला, म्हणजे तू समस्या सोडू शकतो, तुझी ही ॲबिलिटी, क्षमता आहे, म्हणून कॅन वापरला. पुढे बघा, दिस इज ट्रूली द मोस्ट युनिक पेंटिंग आय हॅव सीन. मग खरंच ही जी पेंटिंग आहे मी यापूर्वी कधीही पेंटिंग पाहिलेली नव्हती असं अकबर बादशाह त्याला म्हणाला. द एंटायर कोर्ट अप्रिशिएटेड बिरबल्स क्लेवर थिंकिंग अँड अकबर रिवॉर्डेड हिम जनरसली. बघा, द एंटायर कोर्टचा अर्थ होतो संपूर्ण कोर्ट. मग संपूर्ण कोर्टनी बिरबलच्या हुशारीपणाच्या ज्या विचाराचं होती, थिंकिंग प्रोसेस होतं, त्याचं ॲप्रिशिएट केलं, म्हणजेच काय, प्रशंसा केली. अँड अकबर रिवॉर्डेड हिम जनरसली म्हणजे उदारपणे किंवा औदार्यपणे किंवा मोठं मन दाखवून. रिवॉर्ड म्हणजे बक्षीस देणं. मग याबद्दल अकबर बादशाहने मोठं मन दाखवून बिरबलला रिवॉर्ड दिलं, बक्षीस दिलं. पुढे बघा, आता स्टोरीचा मोरल काय होतं बघा, इंटेलिजन्स अँड वीट ऑफन विन ओव्हर कॉम्प्लेक्स चॅलेंजेस. बघा, तुमची इंटेलिजन्स, तुमची बुद्धिमत्ता, तुमचं वीट, तुमचं चातुर्य अनेकदा जिंकतं. केव्हा जिंकतं तर कॉम्प्लेक्स चॅलेंजेस, तुमच्या जीवनामध्ये जेवढे काही अडचणी येतात, आव्हाने येतात, त्यावेळेला तुमची बुद्धिमत्ता आणि चातुर्यच तुम्हाला मदत करतं. ट्रू क्रिएटिव्हिटी लाईज इन थिंकिंग बियॉन्ड ऑब्वियस. बघा, बियॉन्डच्या पलीकडे, ऑब्वियस म्हणजे उघड, जे उघड नाहीये किंवा जे तुम्हाला दिसतंय त्याच्याही पलीकडे खरी विचारशक्ती काय, तर तुमची नाविन्यपूर्णता आहे. ओके, आता स्टोरीमध्ये असणारे महत्वाचे वर्ड पाहूया, त्यांचे मिनिंग. फॉन्टचा अर्थ होतो आवड असणे. कल्चर म्हणजे संस्कृती, सुसंस्कृतपणा, जमिनीची मशागत करणे किंवा बुद्धीचा विकास. इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता, बातमी किंवा हुशारी. क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता. गॅदर्ड म्हणजे जमणे किंवा एकत्र गोळा होणे. अनाउन्स म्हणजे घोषणा करणे किंवा जाहीर करणे. रिप्रेझेंट म्हणजे प्रतिनिधित्व करणे. कंडिशन म्हणजे अट. थॉट प्रोवोकिंग म्हणजे विचार करायला लावणारे. नर्वसनेस म्हणजे अस्वस्थता किंवा उदासीनता. सीमचा विटू झाला सीम म्हणजे दिसणे, वाटणे किंवा मला असं वाटतं की. ब्रिंग, ब्रॉड तिन्ही रूप दिले बघा. ब्रिंगचा अर्थ होतो आणणे. ओके, नेक्स्ट बघा, लँडस्केपचा अर्थ होतो रमणीय भूप्रदेश किंवा त्याचं चित्र. ओके, म्हणजे निसर्गरम्य चित्र. बॅटल म्हणजे लढाई.
डिपिक्ट हा मूळ शब्द येतो डिपिक्टचं भेटू झालं डिपिक्टेड, म्हणजे एखाद्या गोष्टीचं वर्णन करणं, चित्र रेखाटणं किंवा काळजीपूर्वक वर्णन करणं. ॲप्रिसिएट, ॲप्रिसिएटेड, ॲप्रिसिएटेड याचा अर्थ होतो कौतुक करणे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी याचा अर्थ होतो असामान्य. बस्ट इंटू म्हणजे स्फोट होणे. पझल म्हणजे गोंधळलेला. रिवॉर्ड म्हणजे बक्षीस देणे. जनरसली म्हणजे उदारपणे. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी. मित्रांनो, आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. कोर्सचा कालावधी आहे 30 दिवसाचा. या 30 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण शिकणार आहोत इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, व्होकॅब्युलरी बिल्डिंग, जास्तीत जास्त शब्दसाठा तुमच्या लक्षात कसा राहील आपण शिकणार आहोत. बेसिक अँड ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर असणार आहे. बॉडी लँग्वेज, प्रेझेंटेशन स्किल, ग्रुप डिस्कशन, प्रॅक्टिस एक्सरसाइज, जास्तीत जास्त तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेणार आहोत. ओके, तर मित्रांनो, या कोर्सची फीस आहे 599 रुपीज. आणि जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही 8208253845 या नंबरवरती कॉल करू शकता. कोर्स तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपामध्ये मिळणार आहे. सर्व नोट्स सुद्धा अवेलेबल असतील. चला तर मित्रांनो, येथे थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बोलायचं होतं मला. हां.